जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. आज आपण बिल्डिंगचा डायग्राम बनवणार आहे. काल आपण आहे ना एक बिल्डिंगचा डायग्राम बनवला होता POPनी, पण तो नीट नाही झाला ना. तर आपण विचार केला की जी कट टू कट व्हायला पाहिजे वॉल बाहेर, जी बिल्डिंग अशी दिसली पाहिजे. तर आपण आता तुम्ही जे बघताय तर त्याच्यावरती आपण आहे ना बारीक पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. अर्धा इंचीचं थोडंसं पावण्याच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. तर पट्ट्यांवरतीच आपण डायग्राम बनवणार आहे त्याचा. पहिला आपण असा बनवलेला, तो थोडासा मला वेगळा वाटला, म्हणजे फिनिशिंग तर नीट नाही आली. तर आपण जे करतो तर ते आता आपण पट्ट्यांनी करणार आहे डायग्राम, आणि त्याच्यावरती रबर मोल्ड करून तयार करून घेणार आहे. मग तुम्हाला आता कंटिन्यू दाखवतो, तुम्ही बघून घ्या आणि आपल्या ब्लॉगवरती असेच राहा आणि लाईक शेअर नक्कीच करा. आता तुम्ही हा बघा डायग्राम मला पूर्ण झालेला आहे. तर डायग्रामवरती आता आहे ना आपल्याला हे विंडो आहेत, हे सगळे पिलर आहेत, आणि हे मधले आहे ना कॉलम आहेत सगळे, आणि हे मधले जे विंडो आहे तर त्याच्यावरती आता आपल्याला रबर डाय करायची आहे. तर तुम्ही बघा आता थोड्या वेळात. आता आपण ह्याच्यात आहे ना रबर लिक्विड काढलेलं आहे, रबर लिक्विड. तर आता तुम्ही
हा आता हे बघा बिल्डिंगचा तो मॅप बनवला मी. मग त्याच्यावरती आपल्याला रबर डॅम तयार करायचा आहे. आता पूर्ण तयार झालेला आहे. हा बघू शकता पूर्ण. त्याच्यावरती आता आपल्याला आपण रबर लिक्विड टाकतो आहे. आता कमी कमी याला 2-3 कोट मारायचे आहेत चांगले. 2-3 कोट मारल्यावरती त्याच्यावर कॅनव्हास लावायचा आहे.
रबर जो आपण सुकवायला ठेवलेला आहे आता कमी कमी अर्धा तास तरी त्याला सुकून द्यायचं व्यवस्थित. पहिली कोट पूर्ण व्यवस्थित सुकली पाहिजे. तर मित्रांनो आता आपण साईडवरती आलो आहे. साईडवरती फर्निचरचं काम चालू आहे. मग दाखवतो. मित्रांनो आपण आता साईडवरनं आलो आहे आणि आत्ता आपण रबर डायला आता कॅनव्हास लावून घेणार आहे. आता व्हाईट कलरचे कॅनव्हास आहेत आपले, हे व्हाईट कलरचे कॅनव्हास आहेत, ते कॅनव्हास आपण लावून घेणार आहे. आता पूर्ण व्हिडिओ बघा. पहिल्या ब्रशने पूर्ण ह्याला आपण कमी कमी 4 ते 5 कोट आता मारलेले आहेत. आता 4 ते 5 कोट आता पूर्ण सुकलेला आहे तो 5वा कोट पण. आता ह्याच्यावरती आपण कॅनव्हास लावणार. पहिले रबर लावून घेऊ, मग त्याच्यावरती कॅनव्हास आपण चिटकवू, मग त्यानंतर रबर मारू. आता तुम्ही बघताय आता कॅनव्हास लावून पूर्ण झालेलं आहे. आत्ता ह्याला कॅनव्हास मारून झालेला आहे. रबर डायला कॅनव्हास मारून झालेला. आता त्याला सुकायला जास्त वेळ लागेल, कारण की याचा कपडा पण सुकला पाहिजे. कॅनव्हास जो मारलेला आहे तो आता सुकल्यानंतर मग परत आपण त्याच्यावरती कमीत कमी 2 ते 3 कोट अजून चढवणार. तर मित्रांनो आता आपण साईडवरती आलो आहे. साईडवरती फर्निचरचं काम चालू आहे. मग दाखवतो. हा सॉफ्ट क्लोज वाला डोर आहे.